मला 400-500 महत्वाचं नाहीये. मला ऍव्हरेज रेट काय बसतो. आता ज्यावेळेस 150 ऍव्हरेज बागा चालल्या तर मार्केटला 180, 90, 200 ऍव्हरेज बसत. आज आपण पाहिलं 200, 250, 250 किलो पर्यंत मालाचं ऍव्हरेज बसते. मग सरसकट मध्ये पाहिलं तर बादला, खरडा, सरसकट 180, 185 रुपये आजही ऍव्हरेज आहे. आपण पाहिलं असेल की नगर जिल्ह्यात पिंपळे खुर्द म्हणून अकोले तालुक्यातलं एक गाव रंदे नाव माझ्या लक्षात नाही. रंदे म्हणून शेतकरी नानासाहेब रंदे बरोबर. बाग मोठी आहे, आपल्याकडेच माल चालू आहे. आता आज पाऊस असल्यामुळे काय तुटला नाही माल. नाही तर एक दिवस पण गॅप नाही. 2 गाड्या चालू आहेत त्यांच्या, 2 गाड्या ऍव्हरेजली बादला, खरडा, सरसकट 180-85 ऍव्हरेज बसते. जर चांगल्या मालाचं ऍव्हरेज आपण काय पाहिलं असेल त्यांचं तर कालचं 200 काय 10-5 रुपये असेल. त्याच्या अगोदरचं 250 ऍव्हरेज बसलेलं आहे. कारण का ते काय त्यांनी सांगितलं की माझ्या मालाची जी डिमांड आहे की मागणी ही लोकल मार्केटला जाते. म्हणजे बाहेर जायच्या राज्यात जायची गरज नाही. हा लोकल खाणाराच वर्ग त्या मालाला जास्त आहे. त्यामुळे असे जे माल आहेत हे पुण्याकडे देशामधला कुठलाच मार्केट विकू शकत नाही. जे मार्केट पुण्यामध्ये मिळतं लक्षात. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच सांगू इच्छितो की आपल्या कोणाकडे टॉपचे माल असतील तर त्यांनी मोकळं करायला या. जुने शेतकऱ्यांना सांगायची गरज लागत नाही कारण त्यांना माहिती इथं काय करायचं काय नाही. परंतु जे नवीन असतील त्यांनी युट्यूब चॅनल जर पाहिला नसेल तर युट्यूब चॅनलचं जाऊन बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काळामध्ये रेट ढासळणार नाहीयेत एवढं जरी सांगू इच्छितो. अजून कोण नवीन आहे इकडं? अजून कोण आहे का नवीन? मला तुमचं नाव सांगा. हनुमंत नामदेव सुप्रे. हनुमंत नामदेव सुप्रे. बरं. गाव कुठलं तुमचं? सापटणे माडा तालुका. सापटणे माडा तालुका म्हणजे मार्केटच्या पुढचं जाईल. कारखाने. हो हो हो. सापटणे. माझा माल 168 झाड खाली फूट पंक्चर फक्त काढायचे आणि डांबऱ्या क्रॅक काढायला असं दिली होती. 6 टन पार्टीनं माल घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी राहिलेला काढतो म्हणजे 6 टन काय नको 8 टन. दुसऱ्या दिवशी आला नाही, तिसऱ्या दिवशी आला नाही, चौथ्या दिवशी आला नाही, 5व्या दिवशी मालवाल्याला माल दिला. परत आम्ही मालवाल्याला माल दिला. आम्ही 130 ते 180 प्लस माल दिला 150 रुपये. 180 ते 220, 180 त्याच्या पुढे 245. मालवालीने 2 टन माल न्याला, परत आलाच नाही. राहिलेला माल तसाच राहिला. त्याचं फोन बी नाही काय बी नाही. त्याचा 25,000 विसर होता पहिल्या पार्टीचा. त्यांनी मागितला बी नाही आला बी नाही. आणि त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेज पाठवलं त्यांच्या पार्ट्यांना, झारखंड पार्ट्यांना, अशा मालात आम्हाला लॉस आलाय, तिथला माल कोणी घेऊ नका. ही खेळी असती एक लक्षात घ्या. माल रिवर्स झालाय, रेट रिवर्स झाली की आणि 1 लाख लॉस झाले 60 टना. रेट कुठलाही दिवस नाहीये. तुम्ही अजून मी सांगतो तुम्हाला रेट कोणताही दिवस नाहीये. आम्ही छाती डोक्याने सांगतो तुम्हाला. व्यापारी हे ह्यासाठीच फसवत असतात जागेवरती. आपल्याला म्हणजे आपल्या मालाची कुठं गळा करायची आणि आपल्या चांगल्या मालाचं नुकसान करायचं. आज तुमचा माल चांगला आहे नीट लक्षात घ्या. तुम्ही रात्रंदिवस करून माल पिकवलेला आहे. 6.5-7 महिने त्या मालाला जातात. 6 महिने जरी असली तर माल तोडाय करता चालू झालं तर 7 महिने आपल्याला होतात. त्यामुळे तुम्ही तुमचा माल आजही आपण पाहिला असेल आजही चांगल्या रेटमध्ये गेलेला आहे. ऍव्हरेज रेट मला महत्वाचा आहे लक्षात. त्यामुळे तुम्ही आज माल विकल्यानंतर समाधानी आहात का पाहिला बरं का माल तुम्हाला? औषध त्याची कटिंग चालू होती तर 7-8 व्यापारी मागायला लागले होते. 2 रुपये वाढवून देतो, अर्धी तर बाग मला दे, अर्धी बाग मला दे. त्याला कसं काय लॉस आला मग? हेच मला सांगायचं तुम्हाला. लॉस कसं काय माल विकलेला आहे त्यावेळेस 2 रुपये 68 नदी का 70 देतो. निम्मी बाग मला द्या, निम्मी त्याला द्या. माझा प्रश्न असा आहे आता आपला निरावरती चालला होता. तुम्ही मला सांगा रिक्षेत माझी माल 2 लॉट तिकडे डिक्स तुटलं तर या ड्रायव्हरनं 3.5 टन माल. माझा एक प्रश्न असा आहे आता मी प्रश्न असा विचारतो तुम्हाला की ज्यावेळेस आपण निरावरती त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे सांगायला की शेट माझी माल 2 उकल आहेत, माल खाली आहेत तर तुम्हाला 2-3 उकल असतील. तुम्हाला मी उत्तर काय दिलं? काय फरक पडत नाही. ते व्यापारी येणार वेगळे त्याची तिथे जाऊन थांबतील. बरं थांबली का नाही थांबली? व्यापारी त्या मला पैसे देऊन थांबली का नाही थांबली? म्हणजे ते तुमच्या तोंडाचं उत्तर काय ऐकायचं मला की मी नाही ते तुम्ही सांगितलं पाहिजे लक्षात. मी आपण छक्के म्हणजे व्यापार करायचा नाही. जे आहे ते तुमचंच आहे लक्षात. तुमचा माल आहे, तुमचे पैसे, तुमच्या मालाची किंमत ही बाजारात आल्यानंतर 100% होणारच आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्की सांगतो की आता नवरात्र सुद्धा चालू होते. इथून पुढे सणच जास्त आहेत लक्षात घ्या. इथून पुढे नवरात्र आहे, पुढे गेल्यानंतर छटपूजा आहे, पुढे गेल्यानंतर पण मार्गशीर्ष उपवास आहे. इथून पुढच्या काळामध्ये सण जास्त असल्यामुळे रेट ढासळत नाही.
फक्त डिसेंबर महिना ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस मार्गशीर्ष असतो, परंतु बऱ्यापैकी त्यावेळेस गुजरात आणि राजस्थानच्या मालाची इफेक्ट होता. परंतु यावर्षी असं दिसतंय चित्र की यावर्षी इकडं महाराष्ट्रातच माल दिसत आहेत. लक्षात बऱ्यापैकी सगळ्यांकडे माल दिसतात, गॅप पडायची चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्की सांगतो की ज्यांच्याकडे माल असेल ते विरवून काढतील तेव्हा. एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद.